नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा 7वी गणित या सदरामध्ये संख्या ज्ञान या मुख्य घटकामध्ये परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया हा उपघटक आपण अभ्यासतो आहे. सराव संच 1.2 आपण सोडवित आहोत. त्यातला आपण चौथा उपप्रश्न विचारात घेणार आहोत. 7.1/2 अधिक 8.3/4 अधिक 9.7/8 बरोबर प्रश्नचिन्ह. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. या छेदाला 7 गुणायचं. 7 दुनी 14 अंश मिळवायच्या. त्यामध्ये 15/2. तसंच या ठिकाणी 8 चोक 32 आणि 3 35/4 अधिक 9/8 आणि 7 79/8. या ठिकाणी 2, 4 आणि 8 यांचा लसावी 8 आहे. 2च्या पाड्यात 8 आहे. 2 चोक 8. 4च्या पाड्यात हा छेद 8 आहे. 4 दुनी 8. 8च्या पाड्यात 8 आहे. 8 एके 8. तितकी अंशाची पट काढायची. 15 चोक 60 अधिक 35 दुनी 70 आणि 79 एके 79 आणि छेद 8 मिळालेला आहे. बेरीज करायची. 9 7 7 14 आणि 6 20 209/8. 8 न 20ला 8 दुनी 16 उरले 4. 8 संग 48 उरला 1/8 26.1/8. आपल्याला 26.1/8 हा अचूक पर्याय नंबर 2 मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे 7/x अधिक 8/x अधिक 9/x बरोबर 2 तर x बरोबर किती. इथं छेद समान आहे. अंशांची बेरीज 7 आणि 8 15 आणि 9 24. 24/x बरोबर 2. xची किंमत काढायची आहे. समानता संबंध आहे. तिरकस गुणाकार 2 गुणिले x 2x 24 गुणिले 1 24. हे 2ला गुणिले x आहे ते पलीकडे जाऊन 24ला भागिले 24/2 x बरोबर 12. अशा पद्धतीनं अचूक पर्याय नंबर 3. चुकून आपण नंबर 2वर खून केले. 26.1/8 उत्तर मिळालं आहे. 26.1/8 अचूक पर्याय नंबर 3 आहे आणि याचा पण 3 आहे. ओके. पुढीलपैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती. या ठिकाणी 11/12 मध्ये अंश छेदापेक्षा लहान आहे. 16/17 मध्ये अंश छेदापेक्षा लहान. इथंही छेदापेक्षा अंश लहान आहे. इथं मात्र 17 या ठिकाणी जरी अंशापेक्षा छेद 1 मोठा असला याच्यासारखाच, पण 11, 16, 13 मध्ये सर्वात हा अंश मोठा 17 आहे. 12, 17, 14 मध्ये 18 हा छेद मोठा आहे. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 4 मोठी परिमेय संख्या तीच आहे. पुढीलपैकी धन परिमेय संख्या कोणती. 0/7 या ठिकाणी 0च येणार आहे. या ठिकाणी धन पूर्णांक संख्या कोणती. इथं ऋण आहे. इथं मात्र वजा वजा अधिक आहे आणि या ठिकाणी 5 5 25 5 येणार आहे. ही धन परिमेय संख्या आहे. अचूक पर्याय नंबर 2. धन पूर्णांक म्हटलेला आहे. ओके. इथं 7/14 7 एके 7 2 1/2 अपूर्णांक आहे. इथं 5 5 25 5 हा धन आहे आणि पूर्णांक आहे म्हणून वजा वजा अधिक. पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या -1 व 0 यांच्या दरम्यान आहे. आता -1 आणि 0 यांच्या दरम्यान आपण जर या ठिकाणी 7ला जर आपण 8 भागलं तर शून्याचा भाग लागला. 7ला भाग जातं म्हणून 7वर 0 घेतले. 70 झाले. 8 7 56 8 8 64 0.8 0.8 0 आणि -1 यांच्या दरम्यान आहे. ओके. 0 आणि -1 यांच्या दरम्यान आहे. ओके. दुसरी इथं मात्र 7 एके 7 -1च्या पुढे संख्या येते म्हणजे 0 आणि -1च्या मध्ये बसत नाही. नंबर 2च. 4/5 5/6 1/2 3/4 2/3 या परिमेय संख्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान परिमेय संख्येतील फरक किती. या ठिकाणी आपण अंदाजे भागवला. 4/5 म्हणजे 0.8 5
5/6 4/5 म्हणजे 0.8 5/6 म्हणजे अंदाजे 0.82 1/2 म्हणजे 0.5 3/4 म्हणजे 0.75 आणि 5/2/3 म्हणजे 0.66 यामध्ये सर्वात लहान कोणती दिसते नंबर 3ला म्हणजे 1/2 ही सर्वात लहान दिसते आणि सर्वात मोठी 0.82 म्हणजे नंबर 2 5/6 म्हणजे 5/6 वजा 1/2 यांचा फरक तिरकाच गुणाकार 5 दुणे 10 वजा 6 1 6 6 दुणे 12 छेदांचा गुणाकार छेद समान नाही म्हणून तिरकाचा गुणाकार केला 10 6 गेले 4 उरले भागिले 12 3 4 1 4 4 चुकून 12 1/3 या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 2 ओके. कोणती परिमेय संख्या नाही खालीलपैकी 0.144 म्हणजे 144 त्याचं वर्गमूळ 1.2 या ठिकाणी 1.2 म्हणजे परिमेय संख्या आहे 1.4444 ही परिमेय संख्या आहे 14.4 ही सुद्धा परिमेय संख्या आहे मात्र 0.14.4 ही परिमेय संख्या नाही अपरिमेय संख्या अचूक पर्याय नंबर 3 याचं वर्गमूळ अशी कोणतीही एखादा गट पुन्हा पुन्हा येईल किंवा एखादी संख्या पुन्हा पुन्हा येईल याच्यासारखे असं होऊ शकत नाही त्यामुळे ही परिमेय संख्या नाही नंबर 3 अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व इयत्ता 7वीतील विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन द्या आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आवश्यक व्हिडिओ आपणासमोर येतील धन्यवाद.